नमस्कार मित्रांनो, मी धीरज जिंकले स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजच्या दिवसाला आपण उबेर आणि रिझर्वेशन ट्रिप मिळून सगळ्या फास्ट काम झाले. सोमवार होता त्यामुळं आपलं काम चांगलं झाले. तर ब्लॉगमध्ये बघा आपलं काम किती झाले. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज जिंकले स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तारीख आहे 5 जानेवारी, सकाळचे वाजलेत 1:25. आपण निघलो 2 वाजताची. आपली रिझर्वेशन आहे पिंपरीतनं एअरपोर्ट, 552 रुपये 21 किलोमीटर. तर रिझर्वेशन पडली आहे, सो आपण निघलोय. बघूया पुढचं पण रिझर्वेशन आहे 2-4 आपल्याकडे. आज जवळपास 4 ते 5 रिझर्वेशन आहे. तर बघायचे की आज किती रिझर्वेशन मॅच होतात येत आपल्या. तर बघूया. आपण गॅस भरला होता कालच, एक गाडी खाली बसले, हरकत नाही आहे त्यामध्ये गॅस, होऊन जाईल. बघूया. ऑन द वे आपल्याला वल्लभनगर पासून ट्रिप पडली 8 किलोमीटरची, तिकडचीच चिंचवड 182 रुपये. तर ड्रॉप केला. इथनं काहीतरी 2.5 किलोमीटरच पिकअप होतं. तर निघालोय आपण आपल्या एअरपोर्टच्या पिकअपला. तर 182 रुपयाची आपली ट्रिप झाली आहे फर्स्ट रिझर्वेशन ट्रिपच्या आधी. तर आता इथनं आपण आपल्या पिकअप लोकेशनला निघालोय. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. कॉल केला तर कॉल काही उचलला नाही. टायमर आपला सुरू झालेला आहे. 7 मिनिटं आधी आपण कस्टमरच्या लोकेशनला पोहोचलोय. आता आहे ना, मेसेज करून ठेवतो, म्हणजे मग टेन्शन राहणार नाही आपल्याला. 6 मिनिटं टायमर चालू झालाय. बघूया आता ट्रिप होती का, काय विषय. झालाय आपला ड्रॉप. 572 रुपये कस्टमरचं बिल झालं. आपल्याला किती दिलेत काय माहिती. आता यामध्ये 2 जण होते, एकाला ड्रॉप करायचं होतं. तर त्यांनी विचारले परत तुम्ही ड्रॉप करणार का. 572 रुपये आपल्याला जर समजा आले 5-10 मिनिटात तर परतची पण ट्रिप होऊन जाईल. तर पुढची रिझर्वेशन आहे माझ्याकडे, कितीची चेक करावं लागेल. आता इथं वॉशरूमला थांबतो, फ्रेश होतो आणि बघतो. 5-10 मिनिटात म्हणले फोन करतो. नंबर घेतलाय त्यांनी. तर ठीक आहे, बघू. आलं तर भारी काम होईल, नाहीतर आपल्याकडे पुढची रिझर्वेशन आहे तशी 1 तासाने का काहीतरी आहे. बघायला लागेल, टायमिंग नाही माहिती, बघितलं नाही मी, आता बघतो. तर जर झाली तर मग पटकन सोडून पटकन यावं लागेल, असं काहीतरी विषय होईल जर झाली ट्रिप तर. नाही तर मग आपली बोपोडीपासनं का दापोडीपासनं आहे एअरपोर्ट. तर बघूया. त्याच कस्टमरचा कॉल आला तर लेडीज होते, त्यांना सोडून येतात वाटतं. तर 572 रुपये आपण परत घेऊया. फोन आलाय. आता फक्त यामध्ये रिक्षावाल्यांनी घेतली नाही पाहिजे ट्रिप आपली, नाहीतर मग आपल्याकडं 350ची ट्रिप आहे. तो ड्रॉप झाला आपला, कस्टमरला सोडला आपण. आणि आपल्याला तिथं चिंचवड स्टेशन पासून ट्रिप पडली पिंपळे गुरवची 190 रुपये दाखवले. 9-9.5 किलोमीटरचे घेतले. म्हणलं चला मोकळं जाण्यापेक्षा आपण ट्रिप करू. तर त्या आधीच्या ट्रिपचे एअरपोर्टचे 572 जेवढे आपण घेऊन गेलो तेवढेच आपल्याला घेऊन आलोय. आणि पहिली 182, 552, 572 आणि 190. तर बघा 1400 वगैरे काहीतरी, 1400-1500 काम झाले आपलं 2 तासामध्येच. तर आता इथनं बघूया. आपण आहे कल्पतरूच्या इथं, नाशिक फाट्याचा ब्रिज उतरतो तिथं लेफ्टला. तर आता इथनं थोडं थांबू. एक रिझर्वेशन होती माझ्याकडे दिघीतनं एअरपोर्टच्या मागून स्टेशनची 4:30ची, पण ती कॅन्सल केली कारण टायमिंग मॅच नाही होणार. आणि आता डायरेक्ट आपल्याकडे 6 वाजताची रिझर्वेशन आहे पिंपळे गुरव ते एअरपोर्ट. तर त्या हिशोबाने आपल्या 2 ट्रिप आता झाल्या पाहिजेत. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला नेक्स्ट ट्रिप पडायला. ओलाचं रिचार्ज मारला आपण 109 रुपयाचं आणि आपल्याला 260 रुपयाने ओलाची ट्रिप आली एअरपोर्टची. 16 किलोमीटर आहे. कस्टमरला मीटरनुसार विचारले, ठीक आहे म्हणले त्या. तर 336 रुपये 16 किलोमीटरचं बिल होते एअरपोर्टची. आणि नंतर आपल्याकडे एअरपोर्टपासून एक रिटर्न जर पडली तर 6 वाजताची आपली पिंपळे गुरवपासून ट्रिप आहे. ती आपण मॅचेस करणार आहे कशी पण. तर बघूया आता किती वेळ लागतो ट्रिप कम्प्लीट करायला. 30 मिनिट, 25-30 मिनिटं लागेल. तर ट्रिप एंड झाल्यानंतर करतो अपडेट. झालाय आपला ड्रॉप 15 किलोमीटर, 315. गप्पा मारत आलो, कळलं नाही. आता आपल्याकडे 6 वाजता ट्रिप आहे पिंपळे गुरवपासून आणि आता वाजले 4:15. तर स्टेशनला सर जे स्टेशनच्या 7-7 किलोमीटर पासून ट्रिप येत होत्या. तर आता इथनं बघूया. एक आली होती काहीतरी कोथरूड का असं काहीतरी आलं होतं 290 रुपये, ती 21 किलोमीटर.
तर बघूया तिथनं पडती तर ठीक, नाही तर मग आपण एअरपोर्ट साईडला जाऊ आणि तिथनं एखादी आपल्या साईडची घेऊन ती 6 वाजताची ट्रिप आपण मॅच करू. तर आपला आता 1810 रुपयाचं काम झाले. तर बघूया आता आपण कुठं जातोय. एअरपोर्ट पासून आपण स्टेशनला गेलो होतो, सर दाखवत होता. तर रॅपिडोला आपल्याला एक राईड आली उबेरला 404 रुपयांनी 10 किलोमीटर 7 किलोमीटर पिकअप. मला माहित होतं ही ट्रिप कॅन्सल होईल, पण म्हणजे ठीक आहे बघूया, नाही झाली तर बघू. पण ती ट्रिप कॅन्सल झाली आणि आपल्याला आपलं रेटिंग सुधारलं आणि तिथनं रॅपिडोची ट्रिप घेतली आपण राहटणीची 16 किलोमीटरचे 367 रुपये आणि आता एक 1.5 किलोमीटर पिकअप आणि 2 किलोमीटर ड्रॉप ओलाची 142 रुपये. तर आता इथनं बघू आपण नाशिक फाट्यापासून जर एखादी पडली पिंपळे गुरवची 5:55 ट्रिप आहे आपली. तर बघू मॅच झाली ठीक, नाही तर मग आपण डायरेक्ट लोकेशनला निघू. एअरपोर्टची 442 रुपयांनी 16 किलोमीटरची ट्रिप आहे आपल्याकडे रिझर्वेशन. तर बघूया कुठं जातोय. उबेरला आणखीन एक ट्रिप पडली नाशिक फाटा वल्लभना त्या कासरवाडीच्या अंडरपास पासून पिंपळे सौदागरला सोडायचं होतं रोडलाच 3 किलोमीटर. तर सोडला आपण 129 रुपये बिल झालं आणि आधीच्या ट्रिपचे 141 आपल्याला मिळाले 150 घेऊन. तर आता इथनं आपल्याला आपली रिझर्वेशन जी आहे ते 2.9 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटर पिकअप लांब आहे आपला. ती आहे 462 रुपयांनी 442 रुपयांनी एअरपोर्टची. तर निघालोय आपण आता कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरशी आलो, बोलत आलो. मस्त कस्टमर होते, गप्पा मारत आलो, अजिबात म्हणजे बोर नाही झालं. आणि आपल्याकडे आता 6:45ची राईड आहे, लगेच लोकेशन पण चालू झाले. 2 किलोमीटर पिकअप 2 किलोमीटर ड्रॉप 120 रुपये 160 काय 120 काहीतरी 160 आहे वाटतं. तर बहुतेक 3,000चं काम होऊन जाईल, 3+ होईल ही ट्रिप झाल्यानंतर. तर चला इथनं पटकन निघतो, लोकेशन चालू झाले. 2 किलोमीटरच आहे आपल्याला ही रिझर्वेशन आहे. 1.5 किलोमीटर पिकअप आणि 2 किलोमीटर ड्रॉप 160 रुपये. एक फॅब हॉटेल काहीतरी आहे मागं तुम्ही बघताय. तर कस्टमरला कॉल केलाय, येतो बोललेत. तर बघूया इथनं आता 5-10 मिनिटात ट्रिप. उबेरला ट्रिप पडली, बराच वेळ थांबलो आपण, एखादी छोट्या ट्रिपची वाट बघत होतो. पण शेवटी आपल्याला मोरवाडीची ट्रिप आली 18 किलोमीटर 344 घेतली आपण आणि निघालो. या कस्टमरला कॉल पण केला होता, मला ऑलरेडी आलेले आहेत. आपण 3rd फ्लोअरला आहे, आता गर्दी आहे जरा. तर ठीक आहे, आता ही ट्रिप कंप्लीट केल्यानंतर 3420 वगैरे किंवा 3430 काम होऊन जाईल आपलं. आणि 156 किलोमीटर गाडी चालली आहे. सकाळी 1:30 वाजता निघालो होतो आपण आणि जवळपास 9-8 वाजतील आपल्याला. तिथून मग मी गॅस भरून घरी जाईल, कारण जिमला पण जायचे परत. तर ठीक आहे, आज अशा प्रकारे व्यवस्थित काम झालंय आपलं मंडेला. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर झालाय आपला ड्रॉप 347 रुपये मिळालेत 17 किलोमीटरचे हॉलिडे इन. तर आपलं 3,420 रुपयाचं काम झालंय. गाडी चालली आहे 173 किलोमीटर आणि टाइम झालाय 8:10. तर 8 वाजताच आपला आज 3,420 रुपयाचं काम झालंय. 1:30 वाजता निघालो होतो आपण. तर ठीक आहे, सोमवार होता, बॅक टू बॅक रिझर्वेशन होत्या, 4 रिझर्वेशन ट्रिप केल्या, बाकी रिटर्न ट्रिप होती एक प्रायव्हेट. तर अशा प्रकारे आपलं काम झालंय आज.